नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राजश्री मुंडे थेट मतदारांपर्यंत पोहोचतायत। ताई, सकाळचा दौरा झाला, संध्याकाळचा दौरा करतायत, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, कसा प्रतिसाद आहे? तुम्हाला सगळ्यांना अगोदर परळीकर मायबाप जनतेला नमस्कार। सकाळपासून दौरा चालू आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप पॉझिटिव्ह आहे। लोकांतून इतका विश्वास आहे की ते प्रेम आणि साहेबांवरचा विश्वास दिसतोय, त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे। या अगोदर पाहिलं गेलं तर फक्त दोनच पक्ष जे आहेत ते याच्यामध्ये सरळ लढत दिसायची, मात्र बरेच पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, उमेदवारांची संख्या देखील वाढली। याचा काही परिणाम होऊ शकतो असं काही वाटतंय? नाही, पक्ष किती जरी असले तरी इथं युतीचंच नगरपालिका येणार आणि धनंजय मुंडे साहेबांची नगरपालिका येईल, हे 100% विश्वास मलाही आहे आणि सगळ्या जनतेतही आहे। मतदारांची संवाद साधतायत, नेमकं काही समस्या आहेत का? त्याच्यावर तुम्ही नगरपालिका परत जर ताब्यात आली तर त्यावर काही म्हणजे मार्ग काढण्यात का, असं काही आहेत का? आता लोकांमध्ये आम्ही फिरतोय। आता साहेबांचा 1 वर्ष अडचणीचा काळ बघितला तर लोकांमध्ये अशा प्रतिक्रिया आहेत की साहेब तर करतच आहेत, विकास आणि विकासच करत आहेत। ते विरोधी पक्षनेता असताना पण त्यांनी खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत। सामाजिक मंत्री असताना कोरोनातलं त्यांचं आपण काम बघितलेलं आहे, कृषी मंत्री असताना त्यांचं काम आपण बघितलेलं आहे। साहेब नेहमी देतच आहेत, त्यांनी देताना कधीच हात आकडता घेतला नाही आणि जनतेचा हात साहेबांनी कधी सोडला नाही, त्याच्यामुळं जनता साहेबांचा हात कधी सोडणार नाही हा विश्वास आहे। धनंजय मुंडे साहेब कोणत्याही भाषणामध्ये बोलले तर महाराष्ट्राची मोठी बातमी तयार होते, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत टीव्हीच्या माध्यमातून, तुम्ही देखील पाहत असताना काय वाटतं बरं त्यावरून? त्यांची तेवढी ताकद आहे ना, म्हणूनच बातम्या होतात। चांगलं नेतृत्व आहे, पॉझिटिव्ह नेतृत्व आहे, म्हणून बातम्या होतात त्यांच्या। आणि विकासाचं काम बघितलं की आनंदच होतो, कुटुंबातल्या माणसांना खूप आनंद होतो त्यांचं चांगलं काम बघून। परळीकरांना काही आज आश्वासन वगैरे देणार आहेत, नवीन महिलांसाठी रोजगार किंवा आणखीन काही गोष्टी? साहेब महिलांसाठी नक्कीच, महिलांसाठी युवकांसाठी एखादा मोठा उद्योग इथं आणतीलच। आता MIDCचा आपला चालूच होता, तोही पूर्णत्वाला येईल आणि बाकीचं पण इथं उद्योग आणला जाईल। औद्योगिक दृष्टीने परळी परिपूर्ण केली जाईल हा विश्वास आहे। दीपक नाना देशमुख यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत खूप काळ काम देखील केलेलं आहे, मात्र कसं पाहताय साथ सोडली आणि त्यानंतर ते विरोधामध्ये लढतायत? त्याच्यावर साहेब बोलतील सविस्तर, पण आता विकासाचं साहेबांचं विजन खूप मोठं आहे। साहेबांनी भरभरून विकास दिलाय तर परळी साहेबांना भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देईल, त्या आशीर्वाद रूपी मतदानातूनच विरोधकांना त्यांची जागा कळेल। एक शेवटचा प्रश्न, 9 वर्षानंतर या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, या अगोदर देखील तुम्ही मतदारांशी संवाद साधला असेल, मात्र आता परत साधतायत, नेमकं काय वेगळं चित्र पाहायला मिळतं? वेगळं असं काहीच नाही, माणसं तीच आहेत, साहेबांवरचा विश्वास तोच आहे, लोकांचा विश्वास आहे, प्रेम आहे, आणि तीच आमची ताकद आहे आणि तीच धनंजय मुंडे साहेबांची ऊर्जा आहे। धन्यवाद। हे होते राजश्री मुंडे, या निवडणुकीच्या दरम्यान थेट प्रचार दौऱ्यादरम्यान ते आहेत आणि त्यांच्या आलेल्या या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी।